आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती. आपण जे उतरलो ना, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, तो एवढ्यासाठी राहिले. तू बर्बादी करणारा, तू तर राहू शकत नाही. तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे. हे बेट कोणाचं आहे? तिकडे भराव कोण टाकतंय? माझ्या माहितीप्रमाणे संजय, आता तुम्ही जो उल्लेख केला राम मंदिराचा, गळते राम मंदिर, तसंच नवीन संसद भवनही गळते. जे नवीन संसद भवन आहे ते ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदी बुजवण्याचं काम करतोय, ही माझी माहिती आहे. हा गुजरातचाच आहे, औरंगजेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका. म्हणजे काय, पैसे गेले तरी जातील, जाऊ दे, पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे. पुणेकर मेला तरी चालेल, पण नदी बंद झालीच पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगतो, जरा 3 महिने थांबवा, नंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. तुमचा हिशोब चुकता करू. अरे 14 महिन्यामध्ये अजून 1 वर्ष झाले नाही नवीन संसद भवन उघडून. 1 वर्ष झालं असेल जेमतेम. किती वर्ष झाली? 1 वर्ष. मोदी जे काँग्रेसकडे हिशोब मागतायत, 60 साल में क्या किया, 70 साल में क्या किया. अरे तुम्ही 12 महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते, त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे 70 वर्षाचा हिशोब मागा. 70 साल में क्या किया. तुमचं सगळंच गळतंय ना. म्हणजे जे बांधले ते मी बोलतोय. काय शब्द अर्थाचा अनर्थ करू नका. बाकी कुठे मी काही पाहिलेलं नाही. पण संसद भवन गळते, राम मंदिर गळते, पेपर लीक होत आहेत. सगळं गळती सरकार. याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतं आहे? हे गळती सरकार आहे. आणि पुणेकरांना सुद्धा मी विचारतोय की गेल्या 10 वर्षापूर्वी जे काही पुणे होतं आणि ज्या एका विश्वासाने, तेव्हा आमचं सुद्धा पाप आहे, आम्ही सुद्धा यांना पाठिंबा दिला होता, हिंदुत्वाच्या वेडापायी दिला होता. मग 10 वर्षापूर्वीचं पुणे अधिक चांगलं होतं की हे सगळं बट्ट्याबोळ झालेलं पुणे अधिक तुम्हाला चांगलं वाटते? ह्याचं उत्तर द्या. आणि मग तू तरी राहशील नंतर मी तरी राहीन, होऊन जाऊ दे, काही असेल. आता काय तुम्ही काय बोललात? खड्ड्याचं पुणे झाले. सगळीकडेच खड्डे खड्डे, मुंबईत सुद्धा खड्डे. म्हणजे जे छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की 200 वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही. अजूनही मुंबई गोवा रस्ता होत नाहीये. कोकणामध्ये जा, अजून गचके 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 खातच जावं लागतं. गणपती बाप्पा चाकरमानी दरवर्षी तो सीझन आला की सगळे नाटकं होतात, सगळे राजकारणी जातात खड्डे बघायला. मग हे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना. खड्डा पुरुष, जसं युग पुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण? हे आमचे टरबूज जाऊ द्या कुठे